प्रेक्षकांनो, आता इकडे महाडिकांच्या घरामध्ये झाली विक्रांतची एंट्री. इतकंच नाही तर आता इकडे उर्मिलासोबत राहणार विक्रांत सुद्धा. नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आता इकडे राणी बोलत असते, अहो आबा मला समजतच नाहीये मी कसं काय स्वतःला सावरू. त्यावर आता इकडे आबा बोलतात, हे बघ राणी, आता ना सगळं काही म्हणजे प्रत्येक वेळ आपल्या हातात नसते. आपल्याला कधी कधी अशा परिस्थितीमध्ये शांतही राहावं लागतं आणि म्हणून तू स्वतःला सावर आणि शांत राहा, बाकी काहीही करू नको. त्यावर ती बोलते, अहो आबा तेच ना, मला तेच होत नाहीये. कारण मालती मॅडम मला म्हणजेच आरोपी ठरवत आहेत की उर्मिला वहिनी आणि त्यांच्या बाळाची जी काही पण अवस्था आहे ती माझ्यामुळं आहे. अहो जर कमी जास्त त्यांना काही झालं तर मी काय करू. अहो जी चूक मी केलीच नाही ती कशी मान्य करू. त्यावर आता तिकडे ती खूप रडत असते. तितक्यातच आता तिकडे डॉक्टर बाहेर येतात. आता तिकडे आबा बोलतात, डॉक्टर कसे आहेत आई आणि बाळ. त्यावर आता तिकडे ते सांगतात की हे बघा, देवाच्या कृपेने ते दोघंही थोडक्यात वाचले आणि दोघंही सुखरूप आहेत. पण तुम्हाला तिकडे त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल आणि काही मी गोळ्या वगैरे लिहून देतो. आता इकडे तितक्यातच उर्मिला म्हणजे तनिषा उर्मिलाला घेऊन येते. इकडे उर्मिला आणि तनिषाचा आधीच विक्रांतला फोन गेलेला असतो, ते कारण त्यांना तर हा प्लॅन आधीच ठरवलेला असतो आणि आता इकडे समोरचा प्लॅन असतो तो बाकीचा विक्रांतचा. आता इकडे हे दोघी बाहेर आल्याबरोबर आता इकडे आबा आणि सगळेच बोलत असतात की उर्मिला कशी आहेस आणि तुला जास्त त्रास तर होत नाहीये ना. हा तिकडे सगळे तिची विचारपूस करत असतात. ती कोणाचाही काहीही ऐकत नाही आणि सरळ तिकडे राणीसमोर जाते. ज्या घरात ही राणी असेल त्या घरात मी राहू शकणार नाही, कारण हिने आज माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता असं म्हणल्याबरोबर इकडे इकडे इंद्रा बोलतो, आबा आता हे काय आहे नवीन. त्यावर आता इकडे ती बोलत असते, हो जे खरं आहे ते खरं आहे, कारण हे सगळं बरोबर आहे. आज राणीने माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केलाय आणि मी त्या घरात एकही क्षण थांबू शकत नाही. आता इकडे हिचं सगळं काही चालूच असतं. आता इकडे त्यावर राणी बोलत असते, अहो उर्मिला ताई प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, खरंच मी ते पाणी सांडवलेलं नाहीये. आता इकडे ती स्वतःच सांगण्याचा प्रयत्न करत असते. आता इकडे उर्मिला तिचा आवाज चढत जातो. हे पाहून इकडे आबा बोलतात, उर्मिला शांत हो, हे असं सगळं काय वागतीयस. अगं या सगळ्यांमध्ये तुलाच जास्त त्रास होईल आणि एक विसरतीयस तू, हे हॉस्पिटल आहे, इथे तमाशा नको, आधी घरी चला नंतर तिकडे बघूया. आता इकडे सगळेजण घरी जायला निघतात. आता इकडे हा जो असतो म्हणजे इंद्रा एकदम गाडी थांबवतो. आता इकडे त्यावर राणी बोलते, काय झालंय सर. त्यावर आता इकडे तो तिला उतरवतो आणि बोलतो, मला सांग त्या पायऱ्यांवर पाणी तू सांडवलंस. त्यावर ती बोलते, नाही. मग तू कशाला इतकी स्ट्रेस घेतीये आणि इतका कशाला तू स्वतःला मनाला लावून घेतीयस. त्यावर ती सांगते की सर अहो आज उर्मिलाताई यांनी त्यांचं बाळ किती आणि बचावलं आणि तुम्ही विचार करा ना, त्या म्हणजे ते आज किती मोठ्या संकटातून वाचलात. आणि आता असं म्हणल्याबरोबर इकडे तो बोलतो, मलाही माहिती आहे, पण तू या सगळ्याचं टेन्शन कशाला घेतेस. हे बघ तू सगळं काही एवढं टेन्शन घेऊ नको. त्यावरती बोलते, सर मला तरी वाटतं ना हे सगळं कोणीतरी मुद्दाम घडवून आणतंय. म्हणजेच आपल्याला वेगळं होणं, मालती मॅडम पडणं, उर्मिलाताई पडणं, हे सगळं कोणीतरी म्हणजे मुद्दामून करतंय. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती खूप भीत असते. त्यावर आता इकडे ती इंद्राला घट्ट मिठी मारते आणि तो तिला घट्ट धरून बसतो. आता इकडे घरी सगळेजण पोहोचल्याबरोबर तिथे विक्रांत असतो. आता इकडे त्यावर सगळेजण बघतात. इकडे आबा बोलतात, विक्रांत तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरात घुसायची. त्यावर इकडे उर्मिला धावत पळत जाते आणि आता इकडे त्याला मिठी मारते आणि बोलत असते की विक्रांत आज ना या राणीने माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केलाय आणि ते सगळं काही घडलेलं सांगत असते. त्यावर तिथे राणी आणि इंद्रा सुद्धा पोहोचतात. आता इकडे तिथे राणीला पाहून इंद्रा जोरात तिच्या आवाजाने म्हणजे तिच्या नावाने हाका मारतो आणि एकदम तिच्या अंगावर धावून जात असतो. त्यावर इकडे इंद्रा मधात येतो आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण तो तिकडे राणीवर जास्त जोर काढण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणजेच तिला मारण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावर इकडे इंद्रा बोलत असतो, विक्रांत शांत हो, हे बघ तू तिच्या केसालाही धक्का लावू शकत नाही. आता इकडे त्यावर तो बोलतो की इंद्रा मला सोड, आज मी या राणीला सोडणार नाही, हिने माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केलाय. आता इकडे त्यावर तो बोलतो, हे बघ विक्रांत तू शांत हो. तो त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो. इकडे विक्रांत काही चूप बसत नसतो. आता इकडे इंद्रा जोरात त्याला धक्का मारतो आणि तो खाली जाऊन पडतो. आता इकडे त्यावर आबा बोलतात, हे सगळं काय चाललंय विक्रांत. हे बघ तुला हिंमत कशी झाली माझ्या घरात येऊन तमाशे करण्याची, लवकरात लवकर बाहेर हो. त्यावर आता इकडे उर्मिला बोलत असते, विक्रांत हे बघ तू इथेच थांब, मी ना माझं सगळं काही सामान आणते, मला इथे एकही क्षण थांबायचं नाहीये. अरे या घरामध्ये माझं बाळ सेफ नाहीये. आता इकडे त्यावर तो बोलतो, विक्रांत हे बघ उर्मिला तू काळजी करू नको. हे बघ माझ्याकडे इतके पैसे ना, आपण 5 स्टार हॉटेलमध्ये राहू शकतो आणि मला माहिती आहे की तिथे म्हणजे आईसारखी काळजी करणारी तुझी कोणी नसेल, मालती काकीसारखी तुला सारखी विचारणारी कोणी नसेल आणि जेवणाची टेस्टसुद्धा काहीतरी वेगळी असेल. रिस्क आहे या सगळ्यांमध्ये, पण आपण तिकडे जाऊन राहू, ॲटलिस्ट आपलं बाळ तरी सेफ राहील ना. त्यावर आता इकडे ती हेच बोलत असते, मला काही झालं तरी या घरामध्ये राहायचंच नाहीये. त्यावर आता इकडे
काकी आणि मालती बोलत असते. हे बघ उर्मिला, तू असं डोक्यात राग घालून असा विचार करू नको. इकडे आबा सुद्धा बोलतात, अगं तू किमान तुझ्या बाळाचा तरी विचार कर. त्यावर आता इकडे ती बोलते, हो मला माहिती आहे आणि म्हणूनच मी बोलते ना, मी ते एकही क्षण थांबू शकत नाही कारण इथे राणी आहे, माझ्या बाळाला धोका आहे. मी विक्रांत यांना आधीही सांगण्याचा प्रयत्न केलाय की या राणीला माझं बाळ नकोय. अरे हिला माझं आधीपासूनच बाळ नकोय कारण मी या घराला वारस देणार होती ना, आणि हे सगळं तिला बघावलं नव्हतं जात, तरी माझं कुणीही ऐकलेलं नाहीये. आता ना विक्रांत, मला या घरच्या कुठल्याही माणसावर काडीचाही विश्वास नाहीये. आता मला तुझ्या सोबतच यायचंय. त्यावर तिकडे सगळेजण थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण ती तिकडे कोणाचंही ऐकत नसते. त्यावर आता इकडे राणी बोलत असते, हे बघा उर्मिला ताई, मी माझ्या हवं तर आईची शपथ घालते आणि मी खरं सांगते की मी ते पाणी सांडवलेलं नाहीये आणि मला असं काहीच वाटत नाहीये. तुम्हाला कसं समजावू मी, मला ते समजत नाहीये. हे बघा, मी हवं तर तुमची सगळी काही काळजी घेईन, तुम्हाला जे पाहिजे ते देईल, पण प्लीज तुम्ही इथून जाऊ नका. त्यावर आता इकडे उर्मिला बोलते, काय ग, इतके दिवस केलं ना आणि आता मारण्याचा सुद्धा प्रयत्न केलाय, अजूनही तुझं राहिलंच का? आता इकडे त्यावर विक्रांत बोलत असतो, काय आबा, तुम्ही मला माझ्या चुकीची शिक्षा दिली बरोबर आहे, पण आता या राणीने केलेल्या चुकीची तुम्ही शिक्षा देणार आहेत की नाही? अहो तिने तर माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केलाय ना. त्यावर तिकडे सगळेजण उर्मिलाला थांब म्हणत असतात. त्यावर ती बोलते, बरं ठीक आहे, मी या घरात थांबायला रेडी आहे, फक्त माझी एक अट आहे, मी जर इथे राहत असेल तर माझ्या म्हणजेच माझ्या पोटातल्या बाळाचा बाप सुद्धा इथेच राहणार, म्हणजे विक्रांत सुद्धा. आता असं म्हटल्याबरोबर सगळ्यांना धक्काच बसतो. त्यावर इकडे इंद्रा बोलतो, ओ हे काय लावलंय तुम्ही? हे बघा, तुम्हालाच तेव्हा आम्ही घरात घेणार नव्हतो, पण सिच्युएशन अशी होती की राणीमुळे आम्हाला घरात घ्यावं लागलं आणि तुमच्या नवऱ्याने काही म्हणजेच चूक केलेली नाही असं समजू नका आणि त्याला माफ करू असंही समजू नका. हे बघा, तुम्हाला राहायचं असेल तर राहा, पण आम्ही याला घेऊ शकत नाही. त्यावर इकडे आबा सुद्धा बोलतात, हो उर्मिला बरोबर आहे. हे बघ, तुझा नवरा काही स्वतःहून गेलेला नव्हता, मी त्याला हकललं होतं या घरातून आणि त्याची काही चूक एवढी तेवढी नव्हती. त्यावर आता इकडे तो उलट बोलत असतो आणि म्हणत असतो, आधी तुम्ही त्या राणीला शिक्षा द्या, तिने तर माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केलाय, द्या ना आता त्यांना शिक्षा. आता इकडे असं सगळं काही तो बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो, आता हा तर भाग इथेच संपतो, पण आता इकडे रत्न काकी ज्या असतात, आता इकडे आबांसमोर हात जोडतात आणि बोलत असतात की प्लीज भाऊजी, मी तुमच्यासमोर हात जोडते, पण म्हणजेच उर्मिलासाठी नाही, पण तिच्या बाळासाठी विक्रांतला या घरामध्ये राहू द्या. आणि या सगळ्यानंतर आता इकडे आबा वहिनींचा मान ठेवून तिकडे विक्रांतला सुद्धा त्या घरात ठेवून घेईल का? आणि इतकंच नाही तर आता इकडे तैनिशाचा हा मोठा वार या महाडिकांच्या परिवार आलेला आहे. तर आता कसा वाटला भाग नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.